नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये विविध पदांची परमनंट सरकारी भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 22,000 ते 1,27,633 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहितीची आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये मुंबईसाठी, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे इंजिनियर मेकॅनिकल या पदासाठी आहे। एकूण या ठिकाणी या पदासाठी एक वॅकन्सी निघालेली आहे। 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 1,27,633 रुपये इतके दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर इंजिनियर इलेक्ट्रिकलसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 1,07,565 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। सायंटिफिक ऑफिसर सीसाठी देखील या ठिकाणी एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठीच आहे। 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आपल्याला देण्यात येईल। 1,07,565 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर सीसाठी या ठिकाणी एकूण एक वॅकन्सी ओबीसीसाठी आहे। 31 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 1,07,565 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सी या पदासाठी एकूण एक वॅकन्सी आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 1,07,565 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर बीसाठी एक वॅकन्सी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 87,604 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बीसाठी एकूण एक वॅकन्सी आहे। 33 वर्षाची वयमर्यादा आहे। 66,498 रुपये वेतन तुम्हाला या ठिकाणी या पदासाठी दिलं जाईल। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बी या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 33 वर्षाची वयमर्यादा आहे। 66,498 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट बी या पदासाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 33 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 66,498 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 30 वर्षाची वयमर्यादा आहे। 66,498 रुपये वेतन या ठिकाणी तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ट्रान्समेंट मेकॅनिस्ट या पदासाठी पुढील वॅकन्सी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 31 वर्षाची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ट्रान्समेंट बी क्लास ब्लॉवर फिटरसाठी एक वॅकन्सी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ट्रान्समेंट बी टर्नरसाठी एक वॅकन्सी आहे। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। ट्रान्समेंट बी टर्नरसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 33 वर्षाची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर ट्रान्समेंट बी इलेक्ट्रिशियनसाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा तुम्हाला दिली जाईल। 42,797 रुपये वेतन या ठिकाणी आहे। ट्रान्समेंट बी इलेक्ट्रिशियनसाठी पुढील सेम वॅकन्सी आहे। वयमर्यादेमध्ये 33 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। ट्रान्समेंट बी इलेक्ट्रिशियनसाठी पुढील परत एक वॅकन्सी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर ट्रान्समेंट बी सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिकसाठी एक वॅकन्सी आहे। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। 42,797 रुपये वेतन या ठिकाणी दिलं जाईल। ट्रान्समेंट बी सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिकसाठी या ठिकाणी एक वॅकन्सी आहे। 31 वर्षाची वयमर्यादा आहे। सेम वेतन या ठिकाणी आहे। त्यानंतर ट्रान्समेंट बी कारपेंटर या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 28 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। क्लर्क या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी आहे। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। सेम वेतन या ठिकाणी आहे। 42,797 रुपये। क्लर्क एसाठी पुढील परत एक वॅकन्सी आहे। 38 वर्षाची वयमर्यादा आहे। 42,797 रुपये वेतन तुम्हाला या पदासाठी आहे। त्यानंतर कुक या पदासाठी एक वॅकन्सी आहे। 30 वर्षाची वयमर्यादा आहे। 36,425 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वर्क असिस्टंट टेक्निकल कारपेंटरसाठी एक वॅकन्सी आहे। 28ची वयमर्यादा आहे। 33,651 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वर्क असिस्टंट ऑक्सिलरीसाठी दोन वॅकन्सीज या ठिकाणी आहे। 28ची वयमर्यादा आहे। 33,751 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। वर्क असिस्टंट ऑक्सिलरीसाठी पुढील दोन वॅकन्सी या ठिकाणी आहेत। 28 वर्षाची वयमर्यादा आहे। सेम वेतन या ठिकाणी आहे। त्यानंतर वर्क असिस्टंट ऑक्सिलरीसाठी पुढील परत एक वॅकन्सी आहे। 31 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। सेम वेतन या ठिकाणी आहे। त्यानंतर सिक्युरिटी गार्ड या पदासाठी एक वॅकन्सी आहे।
28 वर्षाची वयोमर्यादा आहे. सेम वेतन या ठिकाणी आहे. टेम्पररी वर्क असिस्टंट या पदासाठी एक वॅकन्सी आहे. 28 वर्षाची वयोमर्यादा आहे. 30,100 रुपये या ठिकाणी कन्सलरी पे तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. त्यानंतर लायब्ररी ट्रेनी या पदासाठी 2 वॅकन्सीज या ठिकाणी आहे. 28 वर्षाची वयोमर्यादा आहे. 22,000 रुपये इतके वेतन तुम्हाला दिलं जाईल. तर मित्रांनो, शैक्षणिक अर्थ जे आहे इंजिनियर मेकॅनिकल या पदासाठी फुल टाईम ME तुमचं झालेलं असेल, MTech झालेलं असेल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ असेल. 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये किंवा इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगमध्ये, प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये किंवा इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन इंजिनिअरिंगमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा संबंधित विषयामध्ये PhD तुमचे झालेलं असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर इंजिनियर इलेक्ट्रिकल या पदासाठी फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगची BE BTech विथ 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. या ठिकाणी 3 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर C या पदासाठी फुल टाईम बॅचलर डिग्री तुमच्याकडे असेल, कोर्स तुमचा पूर्ण झालेला असेल इंजिनिअरिंगचा BE BTechमध्ये 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये तुमचं शिक्षण झालेलं असेल, 2 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर C या पदासाठी फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंग BE BTechची 60% मार्कासहित कॉम्प्युटर सायन्समध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर C व्हिजिलन्ससाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. NCC सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, प्रोफेशन्सी इन पर्सनल कॉम्प्युटरमध्ये तुमच्याकडे असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल, तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन असाल, मिलिटरी सर्व्हिस पर्सन असाल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 10 वर्षाचा ज्युनियर कमिशनर ऑफिसर CGOचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी आवश्यक आहे. त्यानंतर सायंटिफिक ऑफिसर P या पदासाठी फुल टाईम मास्टरी डिग्री तुमच्याकडे असेल सायन्समध्ये, कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. किंवा फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल इंजिनिअरिंगची 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल कॉम्प्युटर सायन्समध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट B या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, तुमच्याकडे प्रोफिशन्सी असेल डाटाबेस अकाउंटिंग प्रोसेडिंग तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 5 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट B या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. या ठिकाणी तुमच्याकडे प्रोसेसिंग डाटाबेस अकाउंटिंग प्रोसेसचा या ठिकाणी अनुभव असेल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट B या पदासाठी इकॉनॉमिकली विकर सेक्शनसाठी या ठिकाणी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल, 55% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. वर्ड प्रोसेसिंग डाटाबेस अकाउंटिंग प्रोसेडर्स या ठिकाणी तुम्ही प्रोफेशन्सी असाल, 5 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर या पदासाठी मास्टर डिग्री तुमच्याकडे असेल, हिंदी विथ इंग्लिश ॲज कंपल्सरी सब्जेक्ट म्हणून किंवा इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून तर या ठिकाणी तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समॅन B मेकॅनिक्स या पदासाठी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट NTC सर्टिफिकेट तुमचं काय असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल किंवा नॅशनल व्होकेशनल ट्रेनिंग तुमची झालेली असेल म्हणजेच NCVT सर्टिफिकेट तुमचं असेल मेकॅनिस्टमध्ये तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे लागेल. किंवा नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, 60% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल, 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समॅन ग्लास ब्लोअर फिटरसाठी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल किंवा NCVT सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. किंवा ॲप्रेंटिस तुम्ही कंप्लीट केलेले असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. 1 वर्षाचा अनुभव या ठिकाणी लागेल. त्यानंतर ट्रेड्समॅन टर्नर या पदासाठी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, 2 वर्षाचा अनुभव तुम्हाला असेल किंवा ॲप्रेंटिस तुम्ही कंप्लीट केलेली असेल, 1 वर्षाचा अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समॅन टर्नर या पदासाठी पुढील जी वॅकन्सी आहे तुमची NTC सर्टिफिकेट असेल, NCVT सर्टिफिकेट असेल किंवा अप्रेंटिसशिप तुम्ही कंप्लीट केलेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. 1 ते 2 वर्षाचा अनुभव तुमचा लागेल. त्यानंतर ट्रेड्समॅन इलेक्ट्रिशियन या पदासाठी सेम या ठिकाणी आहे, NTC किंवा NCVT सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, संबंधित ट्रेडमध्ये 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल किंवा अप्रेंटिस तुम्ही केलेले असेल, 1 वर्षाचा अनुभव संबंधित ट्रेडमध्ये असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समॅन सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिक्ससाठी नॅशनल
ट्रेड सर्टिफिकेट किंवा व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट म्हणजेच NCVT सर्टिफिकेट असेल 2 वर्षाचा किंवा अप्रेंटिस केली असेल तर 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर सेंट्रल एअर कंडिशनिंग प्लांट मेकॅनिक या पदासाठी NTC सर्टिफिकेट असेल किंवा NCVT सर्टिफिकेट असेल एअर कंडिशनिंग आणि रिफ्रेशिंग ट्रेडमध्ये 2 वर्षापर्यंतचा अनुभव असेल किंवा NCVT तुमचं नॅशनल अप्रेंटिस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल 1 वर्षाचा अनुभव असेल संबंधित ट्रेडमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर ट्रेड्समॅन कार्पेंटर या पदासाठी नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट असेल किंवा व्होकेशनल ट्रेनिंग सर्टिफिकेट असेल 2 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल संबंधित ट्रेडमध्ये किंवा अप्रेंटिस तुम्ही केलेली असेल 1 वर्षाची तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर क्लर्क या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. 50% मार्कासहित तुम्ही उत्तीर्ण असाल. टायपिंगचं नॉलेज तुमच्याकडे असेल 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुम्हाला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर क्लर्क ए या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. टायपिंग झालेले असणं आवश्यक आहे. 1 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे. कॉम्प्युटर संदर्भातील नॉलेज तुम्हाला चांगल्या प्रकारे असणं आवश्यक आहे. कुक या पदासाठी तुम्ही 10वी उत्तीर्ण असाल 3 वर्षाचा तुमचा अनुभव असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. सर्टिफिकेट कोर्स तुमचा कुकिंगमध्ये झालेला या ठिकाणी असणं आवश्यक आहे. त्यानंतर वर्क असिस्टंट टेक्निकल कार्पेंटर या पदासाठी 10वी पास तुम्ही असाल किंवा समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमचे असेल किंवा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजेच NTC किंवा NCVT व्होकेशनल सर्टिफिकेट कार्पेंटरच्या ट्रेडमध्ये असेल 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर वर्क असिस्टंट लक्झरीसाठी SSC म्हणजेच 10वी पास तुम्ही असाल आणि 1 वर्षाचा अनुभव तुमचा संबंधित विषयामध्ये असेल कॅटरिंगमध्ये किंवा कॅन्टीनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर वर्क असिस्टंट लक्झरीसाठी 10वी पास तुम्ही असाल 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल कॅटरिंग किंवा कॅन्टीनमध्ये तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. वर्क असिस्टंट लक्झरीसाठी या ठिकाणी सेम शैक्षणिक अर्थ आहे. त्यानंतर सिक्युरिटी गार्ड या पदासाठी 10वी पास तुम्ही असाल मिनिमम 3 वर्षाचा अनुभव तुमचा असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर टेम्पररी वर्क असिस्टंट या पदासाठी 10वी उत्तीर्ण तुम्ही असाल किंवा संबंधित शैक्षणिक अर्थ असेल 1 वर्षापर्यंतचा अनुभव तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर लायब्ररी ट्रेनिंग या पदासाठी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल किंवा सोबत तुमचं BLab झालेलं असेल बॅचलर ऑफ लायब्रेटरी तुमचं झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. रायटिंग टेस्ट आणि स्किल टेस्ट तुमच्या ठिकाणी होईल. या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत. मार्च 2023पर्यंत तुम्ही अर्ज या ठिकाणी पाठवू शकता. ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्याचबरोबर जाहिरातीची लिंक देखील आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अर्ज करण्याअगोदर आपण संपूर्ण जाहिरात एक वेळ व्यवस्थित वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.